नमस्कार. टॉप न्यूज मराठीच्या इव्हिनिंग महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या टॉप स्पीड न्यूज. वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. बीड न्यायालयाने सुनावली कोठडी. सीआयडी कडून वाढीव कोठडीची मागणी नाही. कराडची 21 दिवसांची एसआयटी कोठडी संपली. दावोसमध्ये फोडाफोडीचं राजकारण कशाला? उद्योग मंत्र्यांना आधी दावोसमधून माघारी पाठवा. खासदार संजय राऊत यांची मागणी. टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणात 9 परदेशींना ब्लू कॉर्नर नोटीस. 8 युक्रेनचे तर 1 तुर्कस्तानचा नागरिक. मुख्य आरोपीनं 200 कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आजपासून 3 दिवस ट्रॅफिक ब्लॉक. एक्सप्रेस हायवेवर पुलाचे गर्डर्स बसवण्याचं काम सुरू. दुपारी 12 ते 3 या वेळेत राहणार ब्लॉक. विरोधी पक्षनेते पदाबाबत 2 ते 3 दिवसात निर्णय घेणार. महाविकास आघाडीचे तिन्ही नेते एकत्रित बसून निर्णय घेतला जाईल. काँग्रेस नेते नाना पटोले यांची माहिती. वाल्मिक कराड विरोधात 3 जुलै 2024 ला एफआयआर दाखल होती. मात्र चार्जशीट मधून त्याचं नाव वगळण्यात आलं. अंजली दमानिया यांचा पोलिसांवर गंभीर आरोप. या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची ट्विट करत दिली माहिती. गुरुवारी पुणे शहरातील अनेक ठिकाणचा पाणी पुरवठा राहणार बंद. शुक्रवारी कमी दाबाने होणार पाणी पुरवठा. कात्रज, स्वारगेटसह अनेक पेठांमधील पाणी पुरवठा राहणार बंद. पुण्यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचे 24 संशयित रुग्ण. रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत उपचार सुरू. रुग्णांची संख्या वाढत असल्यानं महानगरपालिकेकडून शोध मोहीम सुरू. रायगडच्या उरणमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. उरणच्या चिरनेर गावात अनेक कोंबड्यांचा मृत्यू. गावात प्रशासनाकडून 2 टीम तैनात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार 3 दिवसीय नाशिक दौरा. पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज यांचा दौरा महत्त्वाचा. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर. टॉप न्यूज मराठीच्या इव्हिनिंग महाराष्ट्रमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.